साप हा अन्न साखळीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तसेच शेतकऱ्याचा मित्र देखील आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगा असतील किंवा 250 किलोमीटरचा विस्तृत सागर किनारा असेल, डोंगर, दऱ्या, खोऱ्या, जंगल आणि वनाच्छादित प्रदेश, यामुळे सापांना पोषक असं खाद्य आणि वातावरण या ठिकाणी आहे। त्यामुळे साप हे आपल्याला सातत्यानं गाव, खेड्यापाड्यात आणि शहरामध्ये दिसतात। आता जर बघितलं तर साप म्हटलं की भल्या भल्यांची भांबेरी उडते, मात्र सापाला मारण्यासाठी अनेक जण पुढे सरसावतात, काठी शोधतात। मात्र जिल्ह्यामध्ये एक समाधानकारक वातावरण आहे की सापांची संख्या आता वाढताना दिसते, कारण जशी जशी सर्पमित्रांची संख्या वाढत आहे त्यामुळे सापाला वाचवण्याचं कार्य, उल्लेखनीय कार्य सर्पमित्रांच्या हातून होताना दिसतंय। निश्चितपणाने जर आपण बघितलं तर रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका असेल किंवा अलिबाग तालुका असेल, जिल्ह्यातल्या 15 तालुक्यामध्ये सर्पमित्रांची संख्या 200 ते 250च्या घरामध्ये आहे। त्यामुळे ते सर्पमित्र गावोगावी जाऊन जनजागृती करतात। जर कुठे साप असेल तर त्या सापाला मारू नये, साप हा अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे, त्याचं महत्त्व काय हे ते त्या ठिकाणी सांगतात। त्यामुळं जिल्ह्यामध्ये सध्या साप बचाव मोहीम जी आहे ती यशस्वी होताना दिसते। सापाला मारण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, तर साप हा तारण्याचं प्रमाण जे आहे ते आता वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। वन विभागानं देखील सापाला मारू नका, तर साप ज्या ठिकाणी असेल तर सर्पमित्रांना किंवा वन विभागाला कळवा, तत्काळ त्या सापाला वाचवण्यासाठी आणि सुखरूप जंगलाच्या अधिवासात सोडण्यासाठी प्रयत्न केले जातात। अशी परिस्थिती या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।